बघा, संपर्कात असणं, आता पार्लमेंटला आम्ही एकत्र बसतो, आमच्या आसपासच ते लोक असतात, विधानसभेत आम्ही एकत्र बसतो, एकमेकांशी बोलणं होत असतं, वाटेत लॉबीत भेटतात, आता याला संपर्क असणं असं मी म्हणत नाही. तो औपचारिकपणा एक असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सातत्याने शिंदे दिल्लीला जात आहेत, त्यांच्याशी चर्चा करतायत. ऑपरेशन टायगर नावाची काही गोष्ट आहे का, असं काही सुरू आहे? हे करता करता शिंद्यांचं ऑपरेशन फडणवीस कधी करतील ते सांगता येईल. खरं म्हणजे शिंदे ऑपरेशन टेबलावरती त्यांना घेतलेलंच आहे. शिंद्यांचा पक्ष हा फडणवीसांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनच्या टेबलावरती ऑलरेडी आलेला आहे, त्यांना माहित नाही. तुम्ही शिंद्यांचा चेहरा बघा कधी तणावाखाली असतो, त्यांना कधी हसताना पाहिलं? काय कारण? ऑपरेशनला घेतलंय ना त्यांचं सुद्धा बॉडी, त्यांची बॉडी देवेंद्रजीने ऑपरेशनला घेतली आहे. त्यांचंच ऑपरेशन होईल एक दिवस, दुसऱ्यांचं ऑपरेशन घेतले गरज नाही. खरं ऑपरेशन सुरू झालंय माझ्या माहितीवर. त्याच्यामुळे आता उद्या खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी. तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करा. आणि बाकी तुम्ही ज्या म्हणताय हा फुटणार, तो फुटणार, तो फुटणार, या अफवा आणि या बातम्या सतत उडवल्याच जात असतात. कुठलं टायगर नाही, कुठलं ऑपरेशन म्हणजे काय असतो पक्ष प्रवेश म्हणतात आहे की मुळात जे म्हणतात त्यांना ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने संभव आहे. ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे, ती काय शिवसेना आहे ना? आणि विकृती आहे ही एक प्रकारची, पक्ष फोडणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं, ही एक प्रकारची विकृती आहे. आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहाचं राज्य आलंय त्या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीला कळस गाठलेला आहे. महाराष्ट्रासारखं राज्य सुद्धा त्यांनी या संदर्भात पूर्णपणे नासवलं. याचा अर्थ या गोष्टीला अंत नाही का? नक्की त्या गोष्टीला अंत आहे. योग्य वेळी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा या सगळ्या विकृती विरुद्ध जनता बंड करून रस्त्यावरती उतरण्याचं काम आहे. या देशातले प्रधानमंत्री ते प्रधानमंत्र्यासारखे वागत नाही. या देशाचे गृहमंत्री ते देशाची अंतर्गत सुरक्षा आणि इतर गोष्टी वाऱ्यावर सोडून बाकी इतर कामाला दिली असतात. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश ते हजारो लाखो खटले तुंबलेले असताना लंडन मध्ये कायदा मंत्र्याबरोबर पिकनिकला जाऊन बॅडमिंटन खेळतात. या देशातला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट म्हणून काम करतो. अशा परिस्थितीमध्ये हा देश कसा चालणार हा कोणाला प्रश्नच पडलेला नाही. लोकांच्या मनातली खदगत स्पष्ट दिसते. त्यांच्या पक्षात स्वतःच्या खदगत, पण या खदगतीला सुद्धा नक्कीच वाट मोकळी करून दिली.